So today we are going to see the course outcomes of the universal human value subject that we are going to see in detail. So total there are four chapters in the subject universal human value, and there are 4 course outcomes that we are going to see in detail. So what are they that we are going to see? So first of all, what do you mean by course? Can anyone? कोर्स म्हणजे नक्की काय आहे, काय म्हणू शकतो आपण त्याला? What is course? Subject, yes. Course is nothing but it is called as what? Subject. Another name for course is nothing but it is called as a subject. Outcomes means what? Whatever you have got after studying this subject. तुम्हाला या सब्जेक्ट मधनं काय काय मिळालेलं आहे, तुम्ही काय काय शिकला आहात, त्याला आपण म्हणू शकतो आउटकम्स. Okay, so what is that? Course outcome, that is subject outcomes. After studying the subject universal human value, what you have got from that subject, that is nothing but it is called as the course outcome. So the first point, who will read the first point? Omkar. Omkar. Who is Omkar? Omkar Ramayani. Omkar? Yes, madam. Okay, read the first point. Appreciate the essential complementarity between values and skills to ensure Sustain. Sustain happiness. Omkar. तुमची रेंज गेली का? Okay, another. Vivek. E58. Vivek. हेलो मैडम. हाँ बोला.
appreciate the essential complementary between values and skills to ensure sustained happiness and prosperity, which are the core aspirations of all human beings. Okay. So this is the point that Omkar as well as Vivek has told you. Appreciate the essential complementary between values and skill. Value म्हणजे काय म्हणू शकतो आपण? व्हॅल्यूज म्हणजे काय? मूल्य मूल्य. स्किल्स म्हणजे काय? कौशल्य ओके. व्हॅल्यूज अँड स्किल्स यामध्ये डिफरन्स तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे आणि तो अप्रिशिएट करायचा आहे. कशासाठी? सस्टेन हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. जीवनात आपल्याला कंटिन्युअस हॅपीनेस किंवा सस्टेन करायचं असेल हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी, तर त्यामध्ये तुम्हाला मूल्य काय काय आहेत, तुम्ही कशाला महत्व देता आहे आणि कौशल्य कुठलं आहे तुमचं, हे जर तुम्ही अप्रिशिएट केलं तर तुम्हाला नक्कीच तुमचा हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी ही सस्टेन करता येईल. आणि हेच म्हणजेच काय आहे, तुमचे कोर ऍस्पिरेशन्स आहेत प्रत्येक ह्युमन बिंगचं. प्रत्येक ह्युमन बिंगचं कोर ऍस्पिरेशन काय आहे की तुम्हाला हॅपीनेस पाहिजे आहे आणि प्रॉस्पेरिटी पाहिजे आहे आणि ती कंटिन्युअस पाहिजे आहे. त्यासाठी जे काय तुमचे मूल्य आणि स्किल्स आहेत त्यामध्ये जर तुम्ही डिफरन्स अप्रिशिएट केला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी ही कंटिन्युअस मिळणार आहे. आले लक्षात? ओके विथ दिस? Yes, ma'am. Yes, ma'am. The second point also yesterday I have told you. I think these 2 points we have covered yesterday. Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. Against one more I will discuss. Develop holistic perspective towards life and profession as well as towards happiness and prosperity based on correct understanding of human reality and the rest of existence. म्हणजे आपण जे दृष्टिकोन कसा ठेवायला पाहिजे आहे, कसा डेव्हलप करायला पाहिजे आहे, नेहमी दृष्टिकोन हा तुमचा पॉझिटिव्ह असायला पाहिजे आहे. लाईफ आणि प्रोफेशनल्स दोन्ही पण जेव्हा आपण सांभाळतो, आता तर तुम्ही फक्त काय आहे अभ्यास करता आहात, तुमचं प्रोफेशन हे मॅटर करत नाही आता सध्याच्या परिस्थितीत. तर जेव्हा तुम्ही जीवन जगता आहात, तुमचा ऍटिट्यूड जो आहे, पर्स्पेक्टिव्ह आहे तुमच्या लाईफ बद्दल, तो नेहमी तुमचा कसा असायला पाहिजे आहे, पॉझिटिव्ह असायला पाहिजे. किंवा जो तो नसेल तर तुम्ही तो डेव्हलप करा पॉझिटिव्ह. मग तो पॉझिटिव्ह कसा डेव्हलप करायचा आहे, पुस्तकं वाचा चांगली ज्यात तुम्हाला प्रोत्साहन मिळतं आहे. तुमच्या मित्रांशी तुम्ही गप्पा मारा, पप्पांशी किंवा जे काही मोठी माणसं आहेत त्यांच्याकडे तुम्ही पॉझिटिव्हिटी कशी घ्यायची आहे हे तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे तुमचा दृष्टिकोन तुम्ही बदला जर तुमच्याकडे तो नसेल तर. आणि लाईफ आणि प्रोफेशन हे कसं सांभाळायचं आहे पॉझिटिव्हली हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे. आणि जर तुम्हाला लक्षात आलं की तुम्हाला नक्कीच म्हणजेच काय आहे, तुमच्या ते करेक्ट अंडरस्टँडिंग झालेलं आहे की तुम्ही तुमचं जीवन जगताना तुमचं हे करेक्ट अंडरस्टँडिंग झालेलं आहे, नेचरला धरून तुम्ही तुमचं जीवन जगत आहात आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या लाईफ मध्ये आणि प्रोफेशन मध्ये हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी ही भावना नक्की मिळणार आहे. त्यासाठी तुमचा दृष्टिकोन हा खूप महत्वाचा आहे. तुमचा ऍटिट्यूड तुमच्या लाईफ मध्ये कसा आहे, तुम्ही कसं बघता आहात, तुम्ही कसं जगता आहात, जीवन जगताना तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे हे खूप महत्वाचा आहे. आणि तो जर तुमचा पर्स्पेक्टिव्ह चांगला नसेल किंवा निगेटिव्ह असेल तर तो तुम्ही पॉझिटिव्हिटी मध्ये कसा डेव्हलप करायचा आहे हे तुम्हाला जर राईट अंडरस्टँडिंग कळालं तर नक्कीच तुम्हाला हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी तुमच्या जीवनामध्ये आणि समतोल राखता येईल तुमच्या प्रोफेशन आणि तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये. हे या सेकंड पॉइंट मध्ये आपण सेकंड चॅप्टर मध्ये बघणार आहोत आणि त्याप्रमाणे तुम्हाला हा आउटकम मिळणार आहे. हे झाले 2 पॉइंट्स आपण काल बघितलेले आहेत. आता तिसरा पॉइंट जो आपण बघायचा आहे, तिसरा आउटकम काय आहे म्हणजे तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत अप्रिशिएट द युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज अँड मूवमेंट टुवर्ड्स द व्हॅल्यू बेस्ड लिव्हिंग इन अ नॅचरल वे. जे काही युनिव्हर्सल म्हणजे काय, ग्लोबल मानव मूल्य जे आहेत, मानवी मूल्य जे आहेत ते तुम्ही ग्लोबली जे एक्सेप्ट करायला पाहिजे आहेत मानवी मूल्य. आणि तुमचं जीवन तुम्ही पुढं जीवन जगत असताना पुढं जे काय व्हॅल्यू बेस्ड लिव्हिंग आहे ते नेचरला धरून तुम्ही जीवन जगायचं आहे. अप्रिशिएट करून तुमच्या ह्युमन व्हॅल्यूज
ग्लोबली ह्युमन व्हॅल्यूज अप्रिशिएट करून तुमचं तुम्ही जीवन पुढे जगायचं आहे. आणि नेचरला धरून हे नॅचरली तुम्ही हे काय करायचं आहे, जीवन जगायचं आहे. हे या तिसऱ्या पॉइंट मध्ये कसं जगायचं आहे आपल्याला ते बघायचं आहे या तिसऱ्या चॅप्टर मध्ये. आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण नेचरला धरून आपली लाईफ पुढं कशी जगत आहोत आणि जे काही ह्युमन व्हॅल्यूज आहेत ते कसे आपण अप्रिशिएट करतो आहोत ग्लोबली ते आपल्याला बघता येईल या चॅप्टर मध्ये. चौथा जो पॉइंट आहे, चौथा पॉइंट कोण रीड करत आहे? अंजली. E49. येस मॅम. हँड रेज कोणी केलंय? तृप्ती लिगाडे. मॅडम मी. हा बोला की, कोण आहे? Highlight human ethical conduct, trustful and mutually fulfilling human behavior and mutually enriching interaction with nature. Okay, so Omkar Ramani have told, highlight the ethical human conduct. Highlight the ethical human conduct, trustful and mutually fulfilling human behavior and mutually enriching interaction with nature. हे कोण एक्सप्लेन करणार आहे? एनीवन? इथिकल म्हणजे नक्की काय? इथिकल म्हणजे काय? मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो? इथिकल म्हणजे मराठीमध्ये आपण काय म्हणतो? नैतिक. बरोबर आहे का? Yes. ओके. येस मॅम. ते हायलाइट करायचे आहेत आपल्याला. आपले जे काही नैतिक मानवी मूल्य आहेत, नैतिक मानवी मूल्य आहेत ते आपल्याला हायलाइट करायचे आहेत. ट्रस्टफुल म्हणजे विश्वासू. ओके. ट्रस्टफुल अँड म्युच्युअली फुलफिलिंग ह्युमन बिहेवियर अँड म्युच्युअली एनरिचिंग इंटरॅक्शन विथ नेचर. म्हणजे नेचरला धरून आपण काय करायचं आहे, जे काय ह्युमन बिहेवियर, वेगवेगळे ह्युमन बिहेवियर आहेत ते आपल्याला परिपूर्ण करायचे आहेत. ह्युमन रिलेशनशिप मेंटेन करताना वेगवेगळे तुमचे बिहेवियर असणार आहेत. ते जे रिलेशनशिप परिपूर्ण करायचं असेल तर त्यामध्ये भावना कुठली असायला पाहिजे आहे? ट्रस्टफुल ही भावना असायला पाहिजे आहे. तुमचे नैतिक ह्युमन व्हॅल्यू तुम्ही हायलाइट करून ट्रस्टफुल भावना तुमच्या ह्युमन बिहेवियर मध्ये असायला पाहिजे, तरच मग तुमचं ते रिलेशन परिपूर्ण होणार आहे. आणि नेचरला धरून इंटरॅक्शन विथ नेचर करून ते तुम्ही काय आहे, तुमचं जे रिलेशनशिप आहे ते एनरिच करायचं आहे, म्युच्युअली एनरिच करायचं आहे. आणि ते कसं करायचं आहे त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, मेथड्स आहेत, ते आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके विथ दिस? Yes, ma'am. Okay, so this is nothing but the fourth course outcome, that is nothing Yes, but ma'am. the related to fourth chapter. नैतिक ह्युमन व्हॅल्यू ज्या आहेत तुमच्या ते तुम्ही हायलाइट करायचे आहेत. आणि वेगवेगळे ह्युमन बिहेवियर्स आहेत, त्यासाठी तुमचं ते रिलेशनशिप तुम्ही कसं फुलफिल करायचं आहे, त्यामध्ये कुठली भावना असायला पाहिजे आहे? विश्वासाची भावना असायला पाहिजे आहे. आणि ती विश्वासाची भावना धरून तुम्ही ते रिलेशनशिप एनरिच करायचं आहे. आणि नेचरला धरून हे सगळं करायचं आहे. पॉझिटिव्हिटी नेचर कडून धरून, नेचरला न डिस्ट्रॉय करत तुम्ही ते मेंटेन रिलेशनशिप करायचं आहे. ते कसं करायचं आहे, कुठल्या पद्धती आहेत ते आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. सो दॅट इज द 4 course outcome that we have seen. Now our next point, whether you have written all these 4 course outcome in your new notebook? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. Please prepare if you are not prepared, because whatever काय points जे असे आहेत, वर्ड्स आहेत असे, आता या युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू मध्ये काय शब्द असे आहेत की ती तुम्हाला त्याचं मराठी मिनिंग मी तुम्हाला देणार आहे. का? कारण की जर मराठीमध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये मदर टंग मध्ये जर तुम्हाला ते मराठी मिनिंग कळालं तर तुम्हाला ती भाषा पण, तुम्हाला सेंटेन्स पण लक्षात येते, त्याचा अर्थ काय आहे. ओके विथ दिस? प्रत्येक वेळेस इथिकल
मी सांगत बसणार नाही. आता इथे तुम्हाला कोर्स आउटकम मध्ये सांगितलेच होते इथिकल म्हणजेच काय नैतिक. मग तुम्ही इथे लगेच हे जेव्हा तुम्ही पॉइंट घेतलेला आहे, लिहून घेतलेला आहे नोटबुक मध्ये, तर तिथे लगेच पेन्सिलने तुम्ही लिहू शकता इथिकल म्हणजे काय, नैतिक. ओके. ट्रस्टफुल म्हणजेच काय, विश्वास भावना किंवा विश्वास असं काय आहे लिहू शकता तुम्ही. म्हणजे काय तुम्हाला एनरिचिंग म्हणजेच काय आहे, तसंच अप्रिशिएट म्हणजेच काय आहे, हे सिंपल वर्ड्स तुम्ही त्याचं मीनिंग जर माहित नसेल तर तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके. त्यासाठी मी म्हणते आहे प्रत्येक पॉइंट जो काय मी आता सांगते आहे आपण हळूहळू जाणार आहोत आणि प्रत्येक पॉइंट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये हायलाइट करून लिहून घेतला आणि अंडरलाईन करून त्याचं मीनिंग घेतलं तर तुम्हाला पण जेव्हा तुम्ही घरी गेल्यानंतर रिवाइज करता हा नोटबुक तर तुम्हाला पण त्याचा अर्थ लक्षात घेता येईल आणि सेंटेन्स लक्षात येईल. ओके. सो वी विल नाउ गो फॉर ईच चॅप्टर and what are the chapter bits that we are going to see one by one. So that will be the next point. The first point I have given, पहिलं नोटबुक उघडल्या तुमचं इंट्रोडक्शन असायला पाहिजे आहे. सेकंड पॉइंट, इंट्रोडक्शन ऑफ द सब्जेक्ट टीचर. थर्ड पॉइंट, स्ट्रक्चर ऑफ द सब्जेक्ट. फोर्थ पॉइंट, what is universal human value that I have told you and why this subject is introduced orally I have told you. And fifth point will be nothing but कोर्स आउटकम. आणि आता जो तुमचा पॉइंट आहे तो आहे सिलेबस, जो प्रत्येक चॅप्टरचे कुठले कुठले पॉइंट्स आहेत ते डिटेल मध्ये इथे दिलेले आहेत आणि ते डिटेल मध्ये आपण पॉइंट्स बघणार आहोत. तर पहिल्या युनिट मध्ये, सो द फर्स्ट युनिट that we are going to see, that is syllabus of the first unit we are going to see. So unit number 1, course introduction, need, basic guidelines, content and process for value education. व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे तुम्हाला 12वी पर्यंत मूल्य शिक्षण काय कायचं झालेलं असणार आहे. मूल्य शिक्षण म्हणजे काय आहे मग ते आपल्याला इंट्रोड्यूस करायचंय या पहिल्या चॅप्टर मध्ये. जसं तुमचं फिजिक्स केमिस्ट्री हे 12वी पर्यंत काय काय चॅप्टर्स फर्स्ट एक पहिले 2-3 चॅप्टर झालेले असतात 12वी मध्ये, रिवाइज झालेले असतात. मग तेच इंजिनिअरिंगला काय काय चॅप्टर्स असतात मग त्याचं आपल्याला तसंच मूल्य शिक्षण हे 12वी पर्यंत काय काय मुलांना झालेलं आहे त्याचंच इंट्रोडक्शन या पहिल्या चॅप्टर मध्ये आहे. त्याच्या गरजा काय काय आहेत, नीड काय आहे, त्याचे बेसिक अटी नियम काय काय आहेत, गाईडलाईन्स काय आहेत, प्रोसेस कंटेंट काय आहे ते आपण या युनिट नंबर 1 मध्ये बघणार आहोत. तर युनिट नंबर 1 मधला पहिला पॉइंट जो मी हायलाइट केलेला आहे तो काय आहे. मोनिका E01, कॅन यू रीड इट? मोनिका भोसले. ओके, रीड इट. फर्स्ट पॉइंट का? हाँ, फर्स्ट पॉइंट. Understanding need, basic guidance, content and process for value Education. Okay. So Monica have education. Monica have read it. What is that Monica told? Understanding the need. समजून घ्यायचं आहे. अंडरस्टँडिंग म्हणजेच काय आहे, समजून घ्यायचं आहे. नीड म्हणजे काय, गरजा. गरज काय आहे व्हॅल्यू एज्युकेशनची ती समजून घ्यायची आहे. बेसिक गाईडलाईन म्हणजे जे काय तुमचे स्टेप्स आहेत, प्रोसिजर आहे, गाईडलाईन आहे, नियम आहेत, अटी आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. कंटेंट त्यामध्ये काय काय आहे पॉइंट्स, आणि प्रोसेस कशी आहे व्हॅल्यू एज्युकेशनची ती आपल्याला समजून घ्यायची आहे. हे या पहिल्या युनिट मध्ये आपण बघणार आहोत. पहिल्या युनिटच्या पहिल्या पॉइंट मध्ये बघणार आहोत. आता सेकंड पॉइंट कोण रीड करता आहे? अक्षता. Yes, ma'am. Self-exploration. What is it? Its content and process, natural acceptance, and experiential validation as the mechanism for self-exploration. ओके. आता सेल्फ एक्सप्लोरेशन याचा अर्थ काय आहे? सेल्फ एक्सप्लोरेशन, सेल्फ म्हणजेच काय आहे? मी म्हणू शकतो आपण स्वतःचा शोध. ओके. आत्मपरीक्षण म्हणू शकतो. तुम्ही लिहा तिथं मराठीमध्ये स्वतःचा शोध किंवा आत्मपरीक्षण करणे.
स्वतःचा शोध किंवा आत्मपरीक्षण करणे. मग स्वतःचा शोध म्हणजे आत्मपरीक्षण करणे म्हणजे नक्की काय आहे, की बाबा मी कोण आहे, हु आय एम अँड व्हॉट आय वॉन्ट टू बी. हु आय एम अँड व्हॉट आय वॉन्ट टू बी म्हणजेच काय आहे, मला मी कोण आहे आणि मला पुढे काय करायचं आहे याचं मी आत्मपरीक्षण करणार आहे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ सेल्फ एक्सप्लोरेशन. मग त्या सेल्फ एक्सप्लोरेशन हे जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो आहे त्याची प्रोसेस काय आहे, कंटेंट काय आहे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ज्या काय गोष्टी आहेत ज्या नॅचरली घडत आहेत त्या तशा एक्सेप्ट करायच्या. जेव्हा आपण सेल्फ एक्सप्लोरेशन आत्मपरीक्षण करतो आहे, ज्या घडतात ज्या गोष्टी नॅचरली त्या एक्सेप्ट करायच्या आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याला वाटत आहेत काहीतरी करायचं आहे बाकीच्या गोष्टी या कृतीतून शोधायच्या आहेत. एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन म्हणजेच काय, कृतीतून शोधायच्यात आपल्याला त्या गोष्टी. ज्या गोष्टी घडत आहेत त्या नॅचरली एक्सेप्ट करायच्या तशा आणि ज्या गोष्टी आपल्याला कृतीतून शोधायच्या आहेत दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन. आत्मपरीक्षण करताना ज्या काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या नॅचरली तशा एक्सेप्ट करा आणि ज्या गोष्टी माहित नाहीये त्या कृतीतून शोधा, पडताळणी करा, एक्सपेरिमेंट करा वेगवेगळे आणि पडताळणी करून त्या तुम्ही तुम्ही स्वतःमध्ये त्यामध्ये सामावून घेऊन तुमच्या काय आहेत बदल करा तुमच्यामध्ये. दॅट मेकॅनिझम इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, सेल्फ एक्सप्लोरेशन. आलं लक्षात? येते का लक्षात सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय आहे? Yes, ma'am. ओके, मग आता हे लक्षात घ्या. नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे ज्या काय नॅचरली एक्सेप्टेड गोष्टी आहेत त्या तशा एक्सेप्ट करायच्या आणि एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन म्हणजे कृतीतून शोधायच्या. ओके, पडताळणी व्हॅलिडेशन म्हणजे पडताळणी करणे. आणि मग हे मेकॅनिझम आहे सेल्फ एक्सप्लोरेशनची, त्याची एक प्रोसेस आहे, एक डायग्राम आहे. मग ते आपण या फर्स्ट चॅप्टरच्या सेकंड पॉइंट मध्ये शिकणार आहोत. ते कसं सेल्फ एक्सप्लोर करायचं आहे आणि ज्या काय आपल्या आत्मपरीक्षण जे काय आपल्या निगेटिव्हिटी असतील सेल्फ मध्ये ती कशी एकाने आपण काढायची आहे, ती एक प्रोसेस आहे. ते आपण ह्या सेकंड पॉइंट मध्ये बघणार आहोत. आता तिसरा जो पॉइंट आहे तो आहे continuous happiness and prosperity. A look at basic human aspiration. A look at basic human aspiration म्हणजे काय, प्रत्येक ह्युमन बीइंगचं एक बेसिक ऍस्पिरेशन आहे, एक फंडामेंटल किंवा बेसिक ऍस्पिरेशन काय आहे की जीवनात त्याला कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी पाहिजे आहे. हे एक आपल्याला बघायचं, एक झलक घ्यायची आहे की का असं सगळ्यांना वाटतं आहे की त्यांच्या दोनच गरजा आहेत, हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी, आणि ती कंटिन्युअस कशी मेंटेन करायची आहे प्रत्येक ह्युमन बीइंगचा आहे ते आपल्याला एक झलक बघायची आहे. असं का वाटतंय सगळ्यांना? मग ह्या 3 पॉइंट मध्ये आपल्याला तिसऱ्या पॉइंट मध्ये हे जाणून घ्यायचं आहे. व्हॉट इज दॅट कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी? अ लुक ऍट बेसिक ह्युमन ऍस्पिरेशन. सगळ्या ह्युमन बीइंगचे ऍस्पिरेशन आहे. अँड व्हॉट इज दॅट कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी दॅट वी आर गोइंग टू सी इन डिटेल. चौथा जो पॉइंट आहे त्याचा चौथा पॉइंट कोण रीड करताय? Can I read, ma'am? ओके, रीड इट. साक्षी. Not, ma'am. My name is Anjali. ओके, मग रेस कोण करताय हँड? तृप्ती. तृप्ती तुम्ही रेस का करताय हँड? साक्षी, तृप्ती. Can I read, ma'am? Can I read, ma'am? आता सगळेजणच रीड करू शकत नाही. मग आता कुणाला पहिलं कोण केलं होतं त्यांनी रीड करा. Anjali. अंजली. ओके. Right understanding relationship and physical facilities, the basic requirements for fulfillment of aspiration of every human being with their correct priority. ओके, सो अंजली विटकर. अंजली विटकर, शी हॅज रेड इट. Yes, व्हॉट ma'am. इज दॅट? अंजली रीड केलं ना? Yes, ma'am. तर मग त्यांनी काय म्हटलेले आहेत अंजलीना? राईट अंडरस्टँडिंग. राईट म्हणजे नक्की काय? समजणे, योग्य पद्धतीने त्यांना योग्य समजणे. पद्धतीने समजणे, अचूक पद्धतीने समजणे. ओके, समजून घेणे. समजून घेणे. राईट अंडरस्टँडिंग, अचूक पद्धतीने समजून घेणे. समजून घेणे. रिलेशनशिप म्हणजेच काय आहे? नातेसंबंध. हा. आणि फिजिकल फॅसिलिटी म्हणजे आपण काय म्हणू शकतो?
गरजा. गरजा आहेत, सुख सुविधा, जे काय सुविधा आहेत ज्या आपण हम्म. वापरतो आहोत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी. Yes, ma'am. आणि हे जे आहेत 3 फॅक्टर्स, राईट अंडरस्टँडिंग, रिलेशनशिप आणि फिजिकल फॅसिलिटी, Facility. हे बेसिक रिक्वायरमेंट आहेत. हे काय आहेत? बेसिक Basic. रिक्वायरमेंट आहेत. कुठलंही ऍस्पिरेशन, प्रत्येक ह्युमन बिंगचं ऍस्पिरेशन जे काय आहे, हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी, त्याच्या बेसिक रिक्वायरमेंट काय आहे? त्या ऍस्पिरेशन फुलफिल करण्यासाठी, ते पूर्ण करण्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट काय आहे की तुमच्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे आहे, तुम्हाला रिलेशनशिप मेंटेन करता आली पाहिजे आणि तुमच्या गरजा ज्या आहेत त्या तुम्ही फुलफिल करता यायला पाहिजे. जर या तिन्ही तुमच्याकडे असतील फॅक्टर्स, तर तुमच्या ज्या ऍस्पिरेशन्स आहेत ते तुम्ही फुलफिल करू शकता. आणि तुम्हाला प्रायोरिटी देता यायला पाहिजे की पहिला राईट अंडरस्टँडिंग करणार आहात का रिलेशनशिप मेंटेन करणार आहे का फिजिकल फॅसिलिटीला प्रायोरिटी देणार आहे. हे तुम्हाला प्रायोरिटी गरजेचं लक्षात यायला पाहिजे. तुम्ही पहिला प्रायोरिटी कशाला प्रेफरन्स देणार आहे? प्रायोरिटी म्हणजे काय आहे? प्राधान्य कशाला देणार आहे? तुम्ही राईट अंडरस्टँडिंगला प्राधान्य देणार आहे, रिलेशनशिपला देणार आहे का फिजिकल फॅसिलिटीला? हे डिपेंड आहे कंडिशनवरती. तुम्हाला कुठली कंडिशन आहे त्यावर ते डिपेंड आहे की बाबा रिलेशनशिप पहिलं तुम्ही महत्वाचं धरणार आहे का फिजिकल फॅसिलिटी का राईट अंडरस्टँडिंग. ही ऑर्डर तुम्हाला लक्षात घेऊन तुम्हाला तुमचं जीवन पुढं आनंद, ऍस्पिरेशन्स किंवा अपेक्षा तुमच्या पूर्ण करायचं आहे. ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आणि ते कसं लक्षात आणायचं आहे हे या आपण 4थ्या पॉइंट मध्ये शिकणार आहोत. प्रायोरिटी कशी द्यायची, कुठल्या बेसवर द्यायची आहे, लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, आता ma'am. 3रा 4था झाला. आता 5वा पॉइंट. 5वा पॉइंट कोण रीड करता आहे? आता रेस केले होते ना कुणीतरी हँड? करू का मॅम? येस, तृप्ती. Understanding happiness and prosperity correctly, a critical appraisal of the current scenario. अ क्रिटिकल अप्रायझल ऑफ करंट सिनेरिओ. अंडरस्टँडिंग समजून घ्यायचं आहे हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. अॅक्युरेटली, करेक्टली म्हणजे काय? अॅक्युरेटली तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे की हॅपीनेस किंवा प्रॉस्पेरिटी याचा अर्थ काय आहे आणि तो कसा समजून घ्यायचा आहे. आणि आजच्या स्थितीप्रमाणे, आजच्या कंडिशनला धरून तुम्ही हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी तुमच्या जीवनामध्ये कसं आणणार आहे आणि ते कसं समजून घेणार आहे अॅक्युरेटली, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आजच्या सिनारो प्रमाणे, करंट सिनारो प्रमाणे हे या पॉइंट मध्ये दिलेलं आहे. करंट सिच्युएशन प्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी कशी मेंटेन करणार आहे, कसं रिलेशनशिप मेंटेन करणार आहे अॅक्युरेटली, आणि त्यासाठी प्रायोरिटी कशी देणार आहात, हे जर तुम्हाला लक्षात आलं, समजून घेतलं तुम्ही, आणि कसं समजून घ्यायचं आहे हे या पॉइंट मध्ये आपण शिकणार आहोत. ओके. आता लास्ट Okay, पॉइंट. ma'am. लास्ट पॉइंट काय आहे? कोण रेज युअर हँड. लास्ट पॉइंट कोण रीड Can करणार? I, ma'am? यस. Method to fulfill the above human aspiration, understanding and living in harmony at various levels. Yes. So what is that methods to fulfill the above human aspiration? मग आता जे काय आपण 5 पॉइंट मध्ये बघितलेले आहेत, प्रत्येक ह्युमन बिंगचे अपेक्षा आहेत, ऍस्पिरेशन्स आहेत, म्हणजे त्याला आपण महत्वाकांक्षा आहेत काय 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 ज्या जीवनामध्ये, ते फुलफिल जर करायचे असतील तर वेगवेगळे मेथड्स आहेत, ते आपल्याला या पॉइंट मध्ये बघायचे आहेत. युनिट नंबर 1च्या 6व्या पॉइंट मध्ये. मग काय मेथड्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत नीट, तरच मग आपण आपल्या ऍस्पिरेशन्स फुलफिल करू शकतो. आणि त्याप्रमाणे आपण आपलं जीवन हे लिव्हिंग इन हार्मोनी ऍट व्हेरियस लेवल, म्हणजे आपण जीवन तर जगणारच आहे, आपण सुसंवाद पण साधणार आहे 4 स्तरावर. व्हेरियस लेवल म्हणजे काय? स्तर. आणि हार्मोनी म्हणजे काय? सुसंवाद. हार्मोनीला दुसरा मराठीत अर्थ काय आहे? सुसंवाद. आणि लेवल्स म्हणजे काय? स्तर. मी आता कालच एका लेक्चर मध्ये सांगितलेले 4 लेवल्स आहेत. कुठले कुठले 4 लेवल्स आहेत? पहिला आहे पहिल्या आपल्या लेवलला, म्हणजे स्वतःच्या लेवलला, इंडिव्हिज्युअल लेवलला. दुसरा आहे इंडिव्हिज्युअल झालं की फॅमिली आली, फॅमिली आली की Nature and society. Nature and existence. सोसायटी. फॅमिली नंतर सोसायटी येते आणि सोसायटी नंतर नेचर येते.
Nature and existence. नेचर अँड एक्झिस्टन्स. मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, जर तुमच्या महत्वाकांक्षा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे मेथड्स आहेत, ते आपण या पॉइंट मध्ये बघणार आहोत आणि ते समजून घेणार आहोत आणि आपण त्या प्रमाणे जीवन जगणार आहोत. आणि त्याबरोबर आपण प्रत्येक लेवल स्तरावर सुसंवाद साधून आपलं जीवन पुढे नेणार आहोत. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. So that is nothing but the detailed introduction of the unit number 1 that you have seen it and I think you have read it also and तुम्ही लिहून घेतलेलं पण आहे. लिहून घेतलं नसेल तर पीपीटी मी ऑलरेडी लिंक शेअर केलेली आहे. ऍडिशनल मटेरियल मध्ये मी ते दिलेलं आहे. ऍडिशनल मटेरियल मध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तिथे बघू शकता जर तुम्हाला ऍक्सेस दिला असेल तर. नाहीतर मी सांगते तसं सीसी ने ऍक्सेस द्या तुम्हाला, मग तुम्हाला ते ऍडिशनल मटेरियल पाहायला मिळेल आणि मग तुमची पीपीटी डायरेक्ट तुम्हाला ओपन करून लक्षात येईल काय काय वाचायचं ते. ओके, नाउ विल गो फॉर द सेकंड चॅप्टर. Now who will read it? Second chapter heading. Ishwari. Understanding harmony in human being, harmony in myself. Yes. So unit number 2, as Ishwari has told, understanding the harmony in human being. समजून घ्यायचं आहे, अंडरस्टँडिंग करायचं आहे सुसंवाद ह्युमन बिंग मधला आणि सुसंवाद स्वतः मधला. मायसेल्फ म्हणजेच काय? सुसंवाद स्वतः मधला, आय मधला, सेल्फ मधला जाणून घ्यायचा आहे, अंडरस्टँड करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ह्युमन बिंग मधला पण आणि स्वतः मधला पण. मग ते यामध्ये काय काय आपण शिकणार आहोत? 6 पॉइंट आहेत. त्यामध्ये पहिला पॉइंट, ओके, पहिला पॉइंट कोण रीड करत आहे? Who is going to read? May I, ma'am? Yes. Understanding human beings as a coexistence of a sentient I and the material body. ओके, अंडरस्टँडिंग समजून घ्यायचं आहे. आता बघा, ह्युमन बिंग हा अलोन नाहीये, तो को एक्झिस्ट करतो आहे. एक्झिस्टन्स म्हणजेच काय आहे? अस्तित्व. आणि को एक्झिस्टन्स म्हणजे काय? सहअस्तित्व. सो एक सहअस्तित्व को एक्झिस्टन्स करतो आहे. कुणाशी को एक्झिस्टन्स करतो आहे? ह्युमन बॉडी. जेव्हा मी म्हणते आहे की नुसतं ह्युमन बॉडी आहे का? नाही, ही इज अ को एक्झिस्टन्स. को एक्झिस्टन्स कुणाशी आहे? सेल्फची. आत्मा आहे एक आत, बॉडीच्या आतमध्ये एक आत्मा आहे. सो इज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेंटियंट आय अँड मटेरियल बॉडी. म्हणजे जे दिसत आहे ती बॉडी आहे आणि जे दिसत नाहीये ते म्हणजे सेल्फ किंवा त्याला आपण म्हणू शकतो आत्मा. ओके, आता मी तुमच्याशी बोलते आहे. सो मी एकटीच बोलते आहे का? नाही. आय एम टेकिंग अ झूम मीटिंग अँड आय एम टॉकिंग विथ 60 स्टुडंट्स फ्रॉम डिव्हिजन ई. सो आय एम को एक्झिस्टन्स विथ दॅट ऑल द 60 स्टुडंट्स. म्हणजे मी एकटीच आहे का? नाही, माझ्या बरोबर कोण को एक्झिस्ट करत आहे? ऑल द स्टुडंट्स ऑफ ई डिव्हिजन. So that is the coexistence. Okay, so human body is also not alone, but he is a coexistence of what? That is, first part is I, that is nothing but the self, जो काय आत्मा आहे तो. आणि दुसरा पार्ट जे आपल्याला पार्ट आहे, जे आहे आपल्याला दिसत आहे, that is nothing but the material, that is nothing but the body. Body is one part and the second part is nothing but self, or you can say the other word, that is I, किंवा त्याला आपण म्हणू शकतो आत्मा. ओके, मग अंडरस्टँडिंग करायचं, समजून घ्यायचं आहे ह्युमन बिंग हा को एक्झिस्ट कसा करतो आहे आय आणि बॉडीमध्ये, मटेरियल बॉडीमध्ये, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग जेव्हा आय हा पार्ट येतो आहे, आय म्हणजेच काय आहे? सेंटियन. म्हणजे तुम्ही म्हणू शकता मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? जे सेन्सिंग ऑर्गन्स आहेत, ज्ञानेंद्रिय, काय म्हणतात तो त्याला? ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय. जे सेन्सिंग ऑर्गन्स आहेत ते कुठले कुठले आहेत आपले? नाक, डोळे, त्वचा, कान आणि जीभ. येस. सो दिस आर द 5 सेन्सिंग ऑर्गन्स. आणि त्या सेन्सिंग ऑर्गनला त्याला एक शब्द आहे ज्ञानेंद्रिय, म्हणजेच त्याला आपण म्हणतो आहे सेंटियंट. ओके,
सो अंडरस्टँडिंग द ह्युमन बिंग ऍज अ को एक्झिस्टन्स ऑफ सेंटियन, जे काही सेन्स ऑर्गन्स करता आहेत सेंटियन, दॅट इज आय, जे आय मध्ये आहेत सेल्फ मध्ये, दॅट इज सेन्सिंग ऑर्गन, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, कसं अंडरस्टँड करता येते, कसं सेन्स करता आहे. आणि मटेरियल बॉडी म्हणजे बॉडी काय करता आहे, कशी ऍक्ट होती आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट जो आहे तो काय सांगता आहे, कोण रीड करताय? वैष्णवी. हा, येस, रीड इट. Understanding the needs of self, I and body. सुखंद सुविधा. सुख अँड सुविधा. ओके, आता काय करायचे, समजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे ह्युमन बिंग अलोन नाहीये, को एक्झिस्ट करतो आहे. पहिलं कुणाशी? ही इज को एक्झिस्टन्स ऑफ व्हॉट? सेल्फ. आणि दुसरा आहे बॉडी. सेल्फलाच दुसरा काय म्हणू शकतो आपण? आय. आणि बॉडी म्हणजेच काय? एक मटेरियल आहे बॉडी, जे आपल्याला दिसता येते. मग सेल्फच्या गरजा ह्या वेगळ्या आहेत आणि बॉडीच्या पण गरजा वेगळ्या आहेत. सेल्फला नेहमी काय वाटत असतं आहे? हॅपी राहावं, सुखात राहावं. हॅपी म्हणजे काय? सुख, सुखात राहावं. सेल्फला नेहमी त्याच्या गरजा काय आहेत? की त्यांनी आनंदी राहावं. सेल्फच्या गरजा काय आहेत? आनंदी राहावं, एन्जॉय करावं त्यांनी. ओके. आणि बॉडीच्या गरजा काय आहेत? ज्या काय सुविधा आहेत त्या त्याला मिळायला पाहिजे आहेत. ज्या काय सुविधा आहेत बॉडीला, ज्या काय सुविधा लागत्या आहेत, की बाबा मला काय नाही थंडी वाजती आहे, तर बॉडीला काय पाहिजे आहे? की त्याला क्लोथ पाहिजे आहे. ओके, टू वेअर इट, म्हणजे थंडीपासून बचाव करण्यासाठी. मग ही झाली त्याची काय आहे? रिक्वायरमेंट झालेली आहे, त्याला ती गरज आहे. मग त्याच्या गरजा वेगळ्या आहेत, तशा सेल्फच्या पण गरजा वेगळ्या आहेत. मग गरजा कुणाकुणाच्या वेगवेगळ्या आहेत सेल्फच्या आणि बॉडीच्या, आणि त्या काय काय आहेत त्याला आपण मराठीत काय म्हणतो आहे? सेल्फच्या गरजा सुख आहे आणि बॉडीच्या गरजा काय? सुविधा आहेत. मग त्या सुख आणि सुविधा मध्ये काय काय येत आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्या गरजा, दॅट इज नथिंग बट, त्या काय काय गरजा आहेत ते आपण या सेकंड पॉइंट मध्ये बघणार आहोत. तिसरा जो पॉइंट आहे तो आता कोण रीड करताय? तिसरा पॉइंट अक्षता. अक्षता. Understanding the body as an instrument of I being the doer, seer, and the enjoyer. आता मला याचा अर्थ कोणी सांगू शकेल का? तुम्ही हे वाचलं पण असेल बरं का मराठीच्या पुस्तकात. आय बिंग द डोर, द सीर, द एन्जॉयर. ऐकलंय का कोणी? ऐकलंय मॅम. हा, काय म्हणतात मराठीत त्याला? डुअर मीन्स कार्य करणारा. हा, करता. करता. हा, पुढं? सियर बघणार आणि एन्जॉयर भोगता. असा एक शब्द तुम्ही वाक्य ऐकलं असेल. आय बिंग द डोर म्हणजे करता, द्रष्टा आणि भोगता. ऐकलंय का? Yes, येस ma'am. मॅम. हा, ते आपण या ह्याच्यामध्ये तिसऱ्या पॉइंट मध्ये शिकणार आहोत. की तुम्हाला माहिती आहे, अंडरस्टँड करायचे, समजून घ्यायचं आहे बॉडी कशी ऍक्ट होती इन्स्ट्रुमेंट म्हणून. बॉडी एक इन्स्ट्रुमेंटच आहे, लक्षात घ्या. आय काय करते? सेल्फ काय करते? इन्स्ट्रक्ट करते. आता मी समजा टेबलावर चहाचा कप ठेवलेला आहे. आईला वाटतं आहे की चहाच्या कपामधनं मस्तपैकी चहा घेऊया. मग तो काय करतो? आय इन्स्ट्रक्ट देतो. कुणाला इन्स्ट्रक्ट देतो? इन्स्ट्रुमेंट काय त्याचं? ते कप कसं धरणार? इन्स्ट्रुमेंट काय आहे? हात. हाताला इन्स्ट्रक्ट करणार तो की बाबा ते कप उचल आणि माझ्या तोंडापर्यंत ने, आणि मग मस्त तो आस्वाद घेणार आहे. आय आस्वाद घेणार आहे, आनंद घेणार आहे चहा पिण्याचा. लक्षात आलंय का? So that is nothing but that we are going to see how the body act as an instrument, by what, how it is acting as an instrument after giving instruction by the I, that is nothing but self. मग तो आय आपण कसं ऍक्ट होणार आहे? 3 पद्धतीने ऍक्ट होणार आहे. आय बिंग द डोर, दॅट इज नथिंग बट करता, कार्य करणारा. दुसरं काय आहे? द्रष्टा. आणि तिसरं काय आहे? एन्जॉय, भोगता. हे आपण 3 बघणार आहोत या तिसऱ्या पॉइंट मध्ये. आलं लक्षात? येस मॅम. ओके. आता चौथ्या पॉइंट मध्ये. चौथ्या पॉइंट Can मध्ये I काय read, ma'am? आहे? यस, रीड इट. रीड इट. Understanding the characteristic
and activities of I and harmony in I. ओके, आता यामध्ये तुम्हाला लक्षातच येईल आय आणि बॉडी हे वेगवेगळे आहेत, त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक्स समजून घ्यायचे आहेत आपल्याला. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे मराठीत काय म्हणू शकतो आपण त्याला? गुणधर्म. गुणधर्म, वैशिष्ट्य, आणि त्याच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे जे काय कार्य असतील त्याचे आयचे, आणि आपण सुसंवाद त्या आय मध्ये कसं साधणार आहोत सेल्फ मध्ये, ते आपल्याला सगळं समजून घ्यायचं आहे. हे एक नॉर्मल सेंटेन्स आहे. जे काय वैशिष्ट्य असतील, ज्या काय ऍक्टिव्हिटीज असतील, ते जे काम जे करतो आहे आय, आणि ते सुसंवाद कसं आहे का नाही साधतो आहे सेल्फशी किंवा बॉडीशी, हे आपल्याला सगळं ह्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, ऍक्टिव्हिटीज काय काय आहेत, बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज, बॉडीच्या कॅरेक्टरिस्टिक्स, हे सगळं वेगवेगळं आहे. आयच्या पण वेगवेगळ्या आहेत, आणि त्याच्या दोन्हीमध्ये सुसंवाद कसा साधतो आय आणि बॉडी, हे कसं साधतं आहे ते आपल्याला या पॉइंट मध्ये समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट पॉइंट इज, May I read, ma'am? येस, रीड इट. Understanding the harmony of I with the body, संयम, नाही, बरोबर आहे. संयम, स्वस्थ, correct appraisal of physical need, meaning of prosperity in detail. येस, नो. आता इथं काय आहे बघा बरं. काय करायचंय समजून घ्यायचंय अजून इथं पण अंडरस्टँडिंग करायचं आहे. सुसंवाद, आता जेव्हा आपण आय इन्स्ट्रक्ट करताय बॉडीला, म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी सुसंवाद आहे, हार्मोनी आहे, तरच मग कुठलं तरी कार्य घडतं आहे. चहाचा कप उचलतोय आणि तो तोंडापर्यंत नेतो आहे, त्यांच्याशी सुसंवाद, आय आणि बॉडी मध्ये सुसंवाद चांगला आहे, त्यामुळे ती प्रोसेस चांगली होती आहे. ती प्रोसेस काय आहे ती समजून होऊन ती चांगली प्रोसेस चहा आपल्या तोंडापर्यंत येतो आहे आणि आपण त्याचा आस्वाद घेतो आहे. ती प्रोसेस कम्प्लीट होती आहे का? कारण की त्यांच्यात सुसंवाद चांगला आहे आय आणि बॉडी मध्ये. ओके, आणि ते समजून घेत आहेत ते आय आणि बॉडी. मग ते पण आपल्याला समजून घ्यायचंय ते नक्की कसं होत आहे, हा सुसंवाद साधतो आहे आय आणि बॉडी मध्ये. आणि त्याप्रमाणे संयम म्हणजे आपण म्हणू शकतो, संयमलाच इंग्लिश मध्ये अर्थ काय, हे आता मराठी आणि हिंदी शब्द आहे, संयम आणि स्वास्थ्य. संयमला इंग्लिश मध्ये आपण म्हणू शकतो पेशन्स. ओके, पेशन्स, आणि स्वास्थ्य म्हणजे काय, नथिंग बट हेल्थ. ओके, मग पेशन्स ही भावना कशी ऐकायला तयार होती आहे, पेशन्स ही भावना आपल्यामध्ये कशी येते आहे, आणि त्याप्रमाणे आपण पेशन्स धरून स्वास्थ्य कसं मेंटेन करतो आहे. जेव्हा या गोष्टी घडतायत, सुसंवाद होत आहे आय आणि बॉडी मध्ये, तेव्हा स्वास्थ्य कसं मेंटेन होत आहे आणि भावना संयमची कशी मेंटेन होती आहे, आणि त्याप्रमाणे आपल्या गरजा आहेत आपण कशा पूर्ण करतो आहेत. आपल्या गरजा ज्या कुठल्या पण असतील, कशाबद्दल पण असतील, थंडी वाजते म्हणून आपण लगेच स्वेटर घालणार आहोत, आणि जेव्हा आपण समर असते तेव्हा आपण कार्य कुठलं करतो आहे की आपल्याला स्वेटर नको आहे. मग तेव्हा बरोबर ते लक्षात येत आहे बॉडी आणि आयला तेव्हा काय काय आहे त्याच्या फिजिकल नीड्स. त्याप्रमाणे ते काय करत आहे, त्याचं हेल्थ मेंटेन करत आहे, आणि त्याप्रमाणे ते ऍक्टिव्हिटीज करत आहेत. मग त्या फिजिकल गरजा कशा पूर्ण होत आहेत आणि त्यांच्याशी सुसंवाद कसा साधतो आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला त्यांनी सांगितलंय फिजिकल नीड्स कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये भरभराट किंवा समृद्धीची भावना कशी मिळते आहे यामध्ये डिटेल मध्ये यामध्ये आपण चर्चा करणार आहे या पॉइंट मध्ये. अंडरस्टँडिंग द हार्मोनी ऑफ आय विथ द बॉडी, सुसंवाद कसा आय आणि बॉडी मध्ये होतो आहे. त्याचप्रमाणे ते म्हणतात की संयम आणि स्वास्थ्य हे कसं मेंटेन राहतं आहे, संयम ही भावना कशी उत्पन्न होते आणि स्वास्थ्य कसं मेंटेन राहतंय जेव्हा सुसंवाद होतोय तेव्हा, आणि फिजिकल नीड्स पूर्ण करता करता प्रॉस्पेरिटी ही फिलिंग पण कशी मिळते आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, यामध्ये आपण ही पॉइंट डिस्कस करणार. आणि लास्ट जो पॉइंट आहे तो आहे की वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत, प्रोग्राम्स किंवा वेगवेगळे सेशन्स असतात. संयम आणि स्वास्थ्य, तुमचं स्वास्थ्य आणि तुमची मनातलं जे संयम आहे ती भावना तुमची कशी आहे, त्याने पेशन्स कसे ठेवायचे प्रत्येक कार्य पूर्ण करताना किंवा कार्य सफल होण्यासाठी पेशन्स असायला आपल्याला पाहिजे. ते पेशन्स आपण कसे निर्माण करायचे, आपल्यामध्ये पेशन्सची भावना कशी निर्माण करायची, किंवा स्वास्थ्य आपलं कसं राखायचं नीटप्रमाणे, त्यासाठी काहीतरी मेथड्स आहेत, प्रोग्राम्स आहेत, ते या पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत.
Clear with this? Clear, ma'am. Okay. Yes, ma'am. So that is the unit number 2. आणि ते Yes, युनिट ma'am. नंबर 2 मेनली कशामध्ये डील होत आहे, सुसंवाद ह्युमन बिंग मध्ये आणि मायसेल्फ मध्ये कसा होतो आहे, बॉडी आणि आय मध्ये कसा होतो आहे, आणि त्यासाठी काय काय प्रोग्राम्स आहेत, मेथड आहेत ते आपण समजून घ्यायचे आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत आय आणि बॉडीच्या, त्या पण तुम्हाला या धड्यामध्ये लक्षात येतील. ओके विथ दिस? So the third chapter that we will see, so unit number 3. Who is going to read it? Unit number 3. May I, ma'am? बोला. Understanding harmony in the family and society. Harmony is human relationship. ओके. आता आपण सेकंड पॉइंट काय बघितलं आहे, स्वतःमध्ये किंवा बॉडीमध्ये सुसंवाद कसा साधायचा आहे, म्हणजे सेल्फ मध्ये बघितलं. फक्त सेल्फ म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवल स्तराला बघितलं. आता तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपण कुठला स्तर जाणार आहे, फॅमिली आणि सोसायटी, दुसरा आणि तिसरा स्तर आपण बघणार आहोत इथे. आणि त्या स्तरामध्ये आपण सुसंवाद कसा साधायचा आहे या तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. अंडरस्टँडिंग हार्मोनी, समजून घ्यायचा आहे सुसंवाद कुणाशी, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराशी, लेवलशी, फॅमिली आणि सोसायटी. आणि हार्मोनी ह्युमन रिलेशनशिप मध्ये कशी मेंटेन करायची आहे, नातेसंबंधामध्ये सुसंवाद कसा वाढवायचा आहे, कसा मेंटेन करायचा आहे आणि कसा समजून घ्यायचा आहे, हे या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत. आलं लक्षात? ओके विथ दिस? Yes, Yes, ma'am. ma'am. आता पहिला पॉइंट कोण रीड करते? May I read, ma'am? Can I? यस. Understanding harmony in the family, the basic unit of human interaction. जर आता हार्मोनी मध्ये कोणी सांगू शकेल का आता हे काय? आता मी तर इतके पॉइंट सांगितलेले आहेत, तुमच्याकडनं मला आता काहीतरी एक प्रतिसाद यावा. काय आहे नक्की? सांगू का? हा सांगा प्रकाश. कुटुंबातील सुसंवाद समजून घेणे हा किंवा मानवी मूलभूत विकास परस्पर संवाद साधणे. हा बरोबर आहे. अजून कोण सांगू शकेल का? तुमच्या पॉइंट्स प्रमाणे सांगा. तुम्हाला मराठीत पाहिजे, इंग्लिश मध्ये पाहिजे, कसं पण सांगा. खरं पुढे येऊन जरा बोला. नो मॅटर इट इज करेक्ट और रॉंग, बट ट्राय इट. बोला. गर्ल्स पैकी कोण बोलते का? ओमकार. हा मॅडम, कौटुंबिक समृद्धी समजून घेणे आणि मानवाच्या दैनंदिन बोलण्यामधला नैतिक आधार समजून घेणे. Yes. Okay. Anyone? Dhanashri, you have raised your hand. कुटुंबातील सामंजस्य समजून घेणे, मानवी मूलभूत एकक समजून घेणे, मानवी परस्परातील एकक समजून घेणे. ओके. आता मला एक सांगा, जेव्हा आपण सुसंवाद फॅमिलीशी साधणार आहोत, सुसंवाद कसा साधता येईल, त्यासाठी बेसिक युनिट काय आहे? सुसंवाद हा कधी निर्माण होणार आहे फॅमिलीमध्ये? जेव्हा तुमचं कम्युनिकेशन इंटरॅक्शन तुमच्या फॅमिली मेंबरशी तुमचं होणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त बोलणार आहात, कम्युनिकेशन करणार आहात, इंटरॅक्शन करणार आहात फॅमिली मेंबरशी, तरच तुमचा सुसंवाद हा निर्माण होणार आहे फॅमिलीमध्ये. त्यामुळे बेसिक तुमचा पाया, नक्की बेसिक युनिट काय आहे? तुमचं रिलेशनशिप मेंटेन करताना फॅमिलीमध्ये तुमचा बेसिक पाया काय आहे किंवा बेसिक युनिट काय आहे की तुम्ही बोलायला पाहिजे. गप्प बसून कुणालाही फॅमिली मेंबर मध्ये काय कळत नसते.
ओके, तुम्ही बोलला तर तुम्हाला तुमच्या ज्या भावना आहेत ते तुमच्या मम्मी पप्पा पर्यंत, भाऊ बहिणीपर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही न बोलल्यामुळे, न इंटरॅक्शन न करण्यामुळे तुम्हाला त्यांना काही कळणार नाही. त्यामुळे बेसिक युनिट, सुसंवाद जर घडवायचा असेल फॅमिलीमध्ये तर बेसिक युनिट काय आहे? इंटरॅक्शन महत्वाचं आहे, कम्युनिकेशन महत्वाचं आहे. हे जर तुम्हाला करता आलं तर तुम्हाला सुसंवाद फॅमिलीशी समजून घेता येणार आहे. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Okay. Yes. Now the second point. Who is going to read it? Can I read, ma'am? Yes. Understanding values in human relationship, meaning of nyay and program for its fulfillment to ensure ubhay, tripti, trust, vishwas, and respect, sanman as the foundational values of relationship. आता हे व्यवस्थित हळूवारपणे तुम्ही रीड करा आणि मला नक्की सांगा हे काय म्हणतायत. मी तर माझे व्ह्यूज देणारच आहे, प्रत्येक पॉइंटला मी व्ह्यू देणारच आहे. तुमच्याकडनं काहीतरी व्ह्यू येऊ दे पहिले, मग मी त्यात सांगते तुम्हाला काय बदल करायचे. ओके, हु इज गोइंग टू टेल? हा बोला. नात्यांमध्ये न्याय, विश्वासाचं आणि सन्मानाचं नातं असलं पाहिजे. हा, येस, करेक्ट. अजून? न्याय, तृप्ती, विश्वास आणि सन्मान हे नात्यांचे मूलभूत आधार आहेत. येस, न्याय, रिस्पेक्ट, नंतर ट्रस्ट, तृप्ती हे फाउंडेशनल व्हॅल्यूज आहेत. ओके, पुढं. हे झाले बॉयज पैकी सगळे बोलायला लागले. गर्ल्स कोण आहे? माणसांमधल्या रिलेशनशिप मध्ये न्याय अँड उभय तृप्ती, विश्वास, सन्मान आणि रिलेशनशिप हे सर्व मूलभूत अधिकार आहेत. ओके, नंतर पुढं. आता माझे व्ह्यूज मी तुम्हाला सांगते, पटते का बघा. तुमचे व्ह्यूज पण आहेत, सगळे पटलेले आहेत मला. आता माझे व्ह्यूज तुम्हाला पटतात का बघा. हा, हे बघा, अंडरस्टँडिंग, समजून घ्यायचं आहे जे काय मूल्य आहेत ह्युमन रिलेशनशिप, नातेसंबंध आपण जेव्हा जपतो आहेत तेव्हा जे काय मूल्य आहेत, कुणाला काय महत्व द्यायचं आहे नातेसंबंधामध्ये ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. कुणावरही अन्याय होता कामा नाही, अन्याय व्हायला नको. त्यासाठी अन्याय आणि न्याय मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. लक्षात आलेले? अन्याय जेव्हा घडतो आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपण काहीतरी वाईट करतोय त्यांच्याशी, म्हणजेच अन्याय होतो आहे त्यांच्याशी. तो न होण्यासाठी मग तुम्हाला काय पाहिजे आहे? न होण्यासाठी तुम्हाला कुठली फुलफिलमेंट व्हायला पाहिजे आहे, त्यामध्ये काहीतरी प्रोग्राम्स आपल्याला इनिशिएट करायला पाहिजे, प्रोग्राम्स डेव्हलप करायला पाहिजे. मग अन्याय न होण्यासाठी काय करायला पाहिजे आहे की दोघांचंही सॅटिस्फिकेशन व्हायला पाहिजे. तुम्ही आता रिलेशनशिप मेंटेन करता आहात, जेव्हा कुठल्याही दोघांमधलं एक रिलेशनशिप मेंटेन करता आहात, जो काय सांगणारा पण आहे किंवा जो काय ऐकणार आहे, दोघांची पण सॅटिस्फिकेशन व्हायला पाहिजे. आता मी जेव्हा बोलते आहे तेव्हा मी नुसतंच एकाकडनं, आता तुम्ही पण माझ्याशी बोलतायत, इंटरॅक्शन आपलं चांगलं होत आहे, तुम्ही पण सॅटिस्फाईड आणि मी पण सॅटिस्फाईड आहे. मॅडमचं एक चांगलं लेक्चर आहे, आपल्याला डिलिव्हर होत आहे आणि तुमच्याकडनं पण मला काय आहे, चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. सगळे रेज करतायत हँड आणि उत्तर देत आहेत, म्हणजे मी पण सॅटिस्फाईड आहे की बाबा माझं लेक्चर चांगलं होतं आणि तुम्ही पण सॅटिस्फाईड आहे की थोडंफार आपल्याला कळतं आहे. सो both satisfaction is necessary, and that both satisfaction, it is nothing but it is called as what? उभय तृप्ती. तृप्ती म्हणजेच काय? सॅटिस्फिकेशन. आणि उभय तृप्ती म्हणजेच काय? इट इज बोथ सॅटिस्फिकेशन. ऐकणारा आणि देणारा दोघं पण सॅटिस्फाईड आहे, दोघांची पण फुलफिलमेंट व्हायला पाहिजे आहे. त्यासाठी कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत त्या ह्युमन रिलेशनशिप मध्ये, म्हणजे अन्याय न होता न्याय व्हायला पाहिजे आहे. आणि ते होण्यासाठी दोघं फाउंडेशनल व्हॅल्यूज रिलेशनशिप मध्ये काय आहेत? मेन फाउंडेशनल व्हॅल्यू आहे एकमेकांबद्दल विश्वास असणे गरजेचं आहे. ट्रस्ट असणे म्हणजे त्याला म्हणतो आहे एकमेकांवर विश्वास असायला पाहिजे आहे. आणि दुसरा जो फाउंडेशनल व्हॅल्यू आहे रिलेशनशिप मध्ये तो आहे रिस्पेक्ट.
एकमेकांना सन्मान द्यायला पाहिजे. जर हे दोन विश्वास फाउंडेशनल व्हॅल्यू तुमच्या रिलेशनशिप मध्ये असतील तर दोघंही तुम्ही सॅटिस्फाईड असणार आहे. दोघांमध्ये पण तुम्हाला गॅरंटी आहे, शुअरिटी आहे, एन्श्युअर होते की त्या रिलेशन मध्ये उभय तृप्ती असणार आहे. लक्षात घ्या, दोघांचं पण टेस्ट सॅटिस्फिकेशन होते. जर होत नसेल, अन्याय होत असेल तर तुम्ही प्रोग्राम्स करा, सेशन करा की त्यांच्यावर त्या रिलेशनशिप मध्ये न्याय होतील आणि त्यामुळे तुम्हाला समजेल की ह्युमन रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी त्यांना कुठल्या कसे व्हॅल्यूज तुम्ही मेंटेन करताय त्या रिलेशनशिप मध्ये आणि कसे न्याय तुम्ही मेंटेन करता आहे, दोन्ही पण सॅटिस्फाय कसे होत आहे. त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत रिलेशनशिप मध्ये, ट्रस्ट दाखवणे आणि रिस्पेक्ट एकमेकांबद्दल असणे. तर ते असतील तर तुम्हाला मेंटेन करता येणार आहे कुठल्याही रिलेशनशिप मध्ये. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही न्याय देणार आहे त्या रिलेशनशिपला. ओके विथ दिस? Yes, ma'am. Yes. Okay. Yes. Now whatever the rest part is there, now we will stop here because it is 4 o'clock. नेक्स्ट पॉइंट, आता दोनच पॉइंट झालेले आहेत आपले. बाकीचे जे पॉइंट आहेत मी नेक्स्ट लेक्चर मध्ये हे करते आहे. आता मी तुम्हाला सांगते आहे जिथं जिथं मी सांगितलेलं आहे इथं उभय तृप्ती म्हणजे दोघांचंही सॅटिस्फिकेशन. आता इथं दिले ट्रस्ट म्हणजे काय, मराठीमध्ये विश्वास दिलेला आहे, रिस्पेक्ट म्हणजे काय, सन्मान. मग जिथं जिथं वर्ड्स माहित नसतील तिथं तिथं प्लीज तुम्ही मराठीमध्ये लिहून घ्या. इट विल बी बेनिफिशियल टू यू ऑल्सो. ओके विथ दिस? Okay, ma'am. Okay. Okay, We will ma'am. stop lecture for today and for next lecture tell me which point it is remaining. थर्ड युनिट मध्ये 2 पॉइंट कव्हर झालेले आहेत. तिसरा पॉइंट आपण स्टार्ट करूया नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक यू ma'am. फॉर लिसनिंग. वी विल स्टॉप यू. Bye, ma'am. ओके, बाय.